मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संकेत क्रमांक 869. या प्रोजेक्टचं नाव आहे न्याती इरा 2 आणि याचं लोकेशन आहे धानोरी आणि कॉन्फिगरेशन आहे 1 BHK. कार्पेट माळ्याने इथे दिलेलं आहे 36, म्हणजे जवळ-जवळ 390चा कार्पेट आहे. 390 स्क्वेअर फीट. प्राईस आहे 18 लॅक्स आणि टोटल इथे 119 फ्लॅट्स माळ्याने दिलेले आहेत 1 BHK कॅटेगरीचे. ठीक आहे, तर आज पूर्ण अजून याची डिटेल माहिती घेणार आहोत आपण प्रोजेक्टची. रेराच्या वेबसाईटवर सुद्धा हा प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहे आणि याचं नावही न्याती इरा 2च आहे तिकडे. आणि त्याचं जे पोझिशन आहे ते मार्च 2025ला होतं. यावर्षी मार्चमध्ये याचं पोझिशन होतं, पण ते काही कारणांमुळे डिले झालेलं आहे आणि आता नवीन डेट आलेली आहे याची सप्टेंबर 2025. ठीक आहे. पोझिशनला घेऊन जरासे निगेटिव्ह रिव्ह्यूज आहेत इंटरनेटवरती. तुम्ही इकडे बघू शकता. बरेच लोकांना जे पोझिशन अपेक्षित होतं, हे आता लेटेस्ट रिव्ह्यूज आहेत त्याचे. त्यांनी सर्वांनी थोडीशी रिव्ह्यूज कंप्लेन केलेली आहे की आम्हाला पोझिशन पाहिजे होतं आणि 3 ते 4 महिन्यांनी आता हे डिले झालेलं आहे. ठीक आहे, पण मला वाटतं याचा म्हाडांच्या लॉटरीवरती काही परिणाम पडणार नाही, कारण की अजूनही आपली लॉटरीची प्रोसेस व्हायला एक 2-3 महिने लागणार आहे. पण तोपर्यंत याचं पूर्ण पोझिशन मिळून जाईल. ठीक आहे, तर ही एक बाब नोट करून घ्या. बाकी जसं मी सांगितलं सप्टेंबरमध्ये पोझिशन आहे. आता ही रिवाइज डेट आहे. हे लिटिगेशन तर आहेत त्याच्यावरती. ठीक आहे, मला वाटतं पुण्यातल्या सगळ्या बिल्डर्सवर काही ना काहीतरी लिटिगेशन आहेतच. जवळजवळ 4 लिटिगेशन्स इकडे दाखवतात रेराच्या वेबसाईटवरती इथे. ठीक आहे. आणि विंग टी जी असणार आहे ती म्हाडासाठी असणार आहे. तर भरपूर विंग्स आहेत, A to T पर्यंत आहे. त्यातली ही जी विंग टी असणार आहे ती 11 माळ्याची आहे. इकडे 13 दाखवलेलं आहे, पण ॲक्च्युली 11 माळ्याची ती बिल्डिंग आहे. आणि त्याच्यामध्ये ती पूर्ण टी विंग जी आहे ती म्हाडा आणि कमर्शियलसाठी असणार आहे. ठीक आहे. याच्यावरती क्लिअरली त्यांनी मेन्शन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, फ्लोअर नंबर 2 म्हणजे सेकंड फ्लोअरपासून म्हाडाचे फ्लॅट चालू होतात विंग टीमध्ये. सेकंड फ्लोअरपासून ते 11th फ्लोअरपर्यंत म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. 11th फ्लोअरपर्यंत त्यांनी म्हाडाने फ्लॅट नंबरसुद्धा दिलेले आहेत. ठीक आहे, तर सेकंड टू 11th फ्लोअरमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स अवेलेबल असणार आहेत. आता थोडंसं आपण लेआउट वगैरे समजून घेऊ याचं कसं आहे ते. आता हा लेआउट आहे याचा. ठीक आहे, आता हे जे बिल्डिंग्स दिसत आहेत ना तुम्हाला, हे विंग A, B, C, D हे जितके पण आहेत, ठीक आहे, हे सगळे प्रायव्हेट बिल्डरचे आहेत. आणि इकडे ही जी म्हाडाची एक वेगळी बिल्डिंग असणार आहे 11व्या माळ्याची. मी थोडंसं झूम करतो. हे बघा इकडे ग्राउंड प्लस 11th फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही असणार आहे कमर्शियल आणि म्हाडा, हे दोन्ही इकडे असणार आहे. ठीक आहे, हेच थोडंसं अजून मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, जसं आपण रेराच्या वेबसाईटवर सुद्धा बघितलं, सेकंड फ्लोअरपासून ते 11th फ्लोअरपर्यंत प्रत्येक फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. तर जवळजवळ 12 फ्लॅट्स आहेत प्रत्येक फ्लोअरला. असं म्हणून टोटल 119 फ्लॅट्स या सोडतीमध्ये म्हाडाने दिलेले आहेत. ठीक आहे. व्यतिरिक्त अजून एक सेकंड, हा याचा मास्टर लेआउट प्लॅन आहे. ठीक आहे, जसं तुम्ही बघाल इकडे ही जी विंग आहे A, B, C, G, H, I, R, S हे जितके पण आहे ना, हे सगळं प्रायव्हेट बिल्डर्स आहे. हे ॲम्युनिटीसुद्धा प्रायव्हेट बिल्डर्ससाठी आहे. म्हाडासाठी इथे इकडे वेगळी सेपरेट एक बिल्डिंग असणार आहे, म्हाडा प्लस कमर्शियल. ठीक आहे, याला टी विंग म्हणून याने नाव दिलेलं आहे. लेआउटमध्ये आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडंसं कनेक्टिव्हिटीबद्दल आपण जाणून घेऊ. एक सेकंड. धानोरी गाव आहे, त्याच्या आधी तुम्ही लेफ्ट घेतलात की तुम्हाला इथे न्यातीच्या प्रोजेक्टला तुम्हाला जाता येईल इकडे. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही बघाल तिथे पुणे काही प्रॉमिनंट लोकेशन्स आहेत, जसं पुणे रेल्वे स्टेशन इकडे आहे. त्याच्यानंतर इथे लोहगावचा जो रोड आहे जो एअरपोर्टला जातो तो इकडे आहे. कल्याणी नगर आहे इकडे. त्याच्यानंतर पंचशील टेक पार्क आहे इथे, येरवाडा जेल आणि इथे शिवाजीनगर न्यू बस स्टँड. ठीक आहे, असं हे कनेक्टिव्हिटी वाईज हे लोकेशन आहे धानोरीचं. स्कूल्स वगैरे इकडे बाजूला आहेत. शरद पवार इंटरनॅशनल स्कूल आहे, DY पाटील इंटरनॅशनल स्कूल आहे. ठीक आहे, तर कनेक्टिव्हिटी वाईज लोकेशन एकदम व्यवस्थित आहे, त्यात काही शंका नाही. अजून हां, हे अजून एक कनेक्टिव्हिटीचा चार्ट आहे. तुम्ही बघू शकता इकडे ऑर्किड हॉस्पिटल, एअरपोर्ट, कल्याणी नगर, खराडी.
ठीक आहे. हे सगळं यांनी दिलेलं आहे. खराडी हे अर्ध्या तासावर आहे इकडून. पुणे रेल्वे स्टेशन आहे. जसं मी मगाशी सांगितलं सगळं तेच आहे. विमाननगर आहे. ठीक आहे. तर हे सगळी माहिती आहे. रेंट थोडंसं आपण बघून घेऊ. इकडे रेंट धानोरीमध्ये जर तुम्ही बघाल 1 BHKचं तर जवळ-जवळ 22,000 चालू आहे. काहींचं 19,000 ते 22,000 किंवा 17,000 ते 22,000 ही रेंज पकडू शकता तुम्ही. 17,000 ते 22,000 हे रेंट सध्या इकडे चालू आहे. त्याच्यानंतर त्याची मार्केट प्राईस जर बघाल तर इथे 78 लॅक्स आहे, पण ही 2 BHKची आहे. ठीक आहे. त्या मानाने मार्केट प्राईसपेक्षा म्हाडाने जी प्राईस ठेवलेली आहे ती खूपच स्वस्त दरातच ऑफर होत आहे. जवळ-जवळ 18 लाख आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे प्राईस सुद्धा व्यवस्थित म्हाडाने इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर दिसायला हा प्रोजेक्ट काहीसा असाच दिसतो. ठीक आहे. मी थोडंसं तुम्हाला व्हिज्युअल्स याचे दाखवतो. हे प्रोजेक्टचं हे असं आर्किटेक्ट असणार आहे त्याचं. हे अम्युनिटीज वगैरे म्हाडासाठी नसणार आहे. ते फक्त प्रायव्हेट बिल्डरसाठीच असणार आहेत. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त थोडंसं अजून आपण कनेक्टिव्हिटीबद्दल माहिती घेतली. आता थोडंसं अजून व्हिज्युअल्सच्या माध्यमातून आपण ट्राय करू. थोडंसं अजून जाणून घ्यायला. आता इकडे हे जे तुम्हाला दिसत आहेत ना वेगळे हे जे टॉवर आहे हे म्हाडा प्लस कमर्शियल असणार आहे. इकडे ही जी सेपरेट जी बिल्डिंग आहे ती. ही जी इकडे तुम्हाला दिसते ना ही म्हाड्याची असणार आहे 11 माळ्याची बिल्डिंग आणि प्लस कमर्शियल या साईडला लेफ्ट साईडला जी तुम्हाला दिसते ती. ठीक आहे. तर मित्रांनो ही सगळी माहिती होती प्रोजेक्टबद्दल. आपण फ्लोर प्लॅन बघितलेला आहे, कॉन्फिगरेशन बघितलेलं आहे. आता एकदा मी तुम्हाला फ्लोर प्लॅन सुद्धा दाखवतो. तो राहिला आहे आपला. ठीक आहे. कसं हे 1 BHKचे फ्लॅट्स आहेत तर त्याचं कॉन्फिगरेशन कसं असणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघा इथून जर तुम्ही एंट्रन्स केलं की तुम्हाला एक एल शेप किचन दिलेलं आहे यांनी. ठीक आहे. एल शेप किचनच्या बाजूला मग लिव्हिंग आणि डायनिंग रूम असणार आहे. या फ्लॅटला बाल्कनी सुद्धा असणार आहे स्वतंत्र. त्याच्यानंतर लिव्हिंग आणि डायनिंगच्या ऑपोजिट एक पॅसेज आहे. त्याच्या राईट साईडला बेडरूम दिलेला आहे त्यांनी मास्टर बेडरूम. त्याच्यानंतर एक वॉशरूम आणि एक बाथरूम असं त्यांनी हे कॉन्फिगरेशन दिलेलं आहे आणि हा डक्ट एरिया आहे. ठीक आहे. हा आहे फ्लोर प्लॅन. पुन्हा अजून एक आपण समजून घेऊ. सिमिलरली इकडे पण बघाल तर एल शेप किचन आहे, लिव्हिंग डायनिंग आहे, त्याच्या ऑपोजिट तुम्हाला बेडरूम, वॉशरूम, बाथरूम आणि बाल्कनी. ठीक आहे. असं हे सगळं त्याचं कॉन्फिगरेशन असणार आहे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती मित्रांनो. ठीक आहे. आपण सगळी माहिती ऑलमोस्ट कव्हर केलेली आहे. काही राहिलं असेल तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. मी ती प्रोव्हाईड करेन. ठीक आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाकीचे व्हिडिओजही चेक करा. पुणे माडा रिलेटेड मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ठीक आहे. धन्यवाद. थँक यू.